पन्हाळा पोलीस ठाण्यामधील एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. 15 मार्च 2024 रोजी आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कोरोली येथील महाडिक कुटुंबियांनी दाखल केली होती. आज 2 महिने पूर्ण झाले तरी पन्हाळा पोलिसांना या मुलीला शोधण्यात यश आलेलं नाही. कोलोली तालुका पन्हाळा येथील युवराज महाडिक यांनी आपल्या कुटुंबातील अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक 15 मार्च रोजी पन्हाळा पोलिसात दिली होती. आज 2 महिने पूर्ण झाले तरी मुलीचा शोध लागत नाही. सदरची अल्पवयीन मुलगी ही कोतोली येथील एका महाविद्यालयामध्ये 12वीचे शिक्षण घेत होती. ती दिनांक 15 मार्च शुक्रवारी रोजी परीक्षेचा शेवटचा पेपर दिल्यानंतर आज तागायत घरी परतलेली नाही. या प्रकरणाला सुमारे 2 महिने पूर्ण झाले आहेत तरी पन्हाळा पोलिसांकडून काहीच तपास झालेला नाही. सदर प्रकरणाबाबत पोलीस कर्मचारी गावंडे यांच्याशी मुलीचे वडील वारंवार मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते, पण सदर पोलीस कर्मचारी हे फोन उचलत नव्हते व परत फोन करूनही महाडिक यांना कोणताच प्रतिसाद देत नव्हते. यामुळे मुलीच्या वडिलांनी जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांना 20 मे 2024 रोजी निवेदन दिले आहे. यामध्ये मुलीला बेपत्ता करणाऱ्याची नावे दिली असल्याचे महाडिक यांनी सांगितले, पण पुढे कोणताही तपास झाला नाही. यानंतर पुन्हा युवराज महाडिक यांनी शाहूवाडी विभागीय उपअधीक्षक आप्पासो पवार यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी संबंधित पोलीस कर्मचारी गावंडे यांना त्वरित चौकशी करण्याचे आदेश दिले, पण पोलीस कर्मचारी गावंडे यांनी याबाबत कोणतीही चौकशी केली नसल्याचे महाडिक यांच्या लक्षात आले. मुलीच्या वडील यांनी आपल्याला पोलिसांच्याकडून कोणतेही सहकार्य होत नसल्याचा आरोपही केला आहे. मुलगी कुठे आहे हे जेव्हा पोलीस कर्मचारी गावंडे यांना वारंवार सांगण्याचा मुलीच्या वडिलांनी प्रयत्न केला त्यावेळी त्यांना खोटे ठरवण्यात आले. मुलगी बेपत्ता झाल्याने मुलीची आई आजारी पडलेली आहे. जर एखाद्या सामान्य कुटुंबाबरोबर पोलीस कर्मचारी असं वागत असतील तर सामान्य माणसाला पोलिसांच्याकडून न्याय मिळणार का, याबाबत मात्र शंकाच निर्माण होत आहे. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व मला न्याय द्यावा अशी मागणी महाडिक यांच्याकडून होत आहे. युवराज मारुती महाडिक, माझी मुलगी 12वीचा पेपर 15 मार्चला पेपर द्यायला गेलेले आहे. त्या आज तागायत परत आलेले नाही. याबाबत मी त्याच रात्री पन्हाळा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे. आज तागायत पन्हाळा पोलीस स्टेशनने आत्तापर्यंत तिचा कसलाही तपास घेतलेला नाही. आणि गावंडे साहेबांना त्वरित तपास करण्यासाठी सांगितले आहे, पण गावंडे साहेब आम्हाला सहकार्य करत नाही. आता मी काय करायचे ते ह्यांनीच मला सांगायचं. मी कायम फोन करीत आहे तरी आतापर्यंत मला कुठलाही त्यांनी फोन उचलून निर्णय सांगितलेला नाही.